हाय, नमस्कार. कशा आहात? बरे आहात ना? बरेच राहा. श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा दिवस तुम्हा सगळ्यांना आनंदाचा, खुशीचा जावो हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे. आणि आता मी गरम पाणी करून पित आहे. गरम पाणी पिल्याने तुम्हाला सांगितलं आहे की थोडं मला बरं वाटते, गळ्यामध्ये वगैरे बरं वाटते. त्याच्यामुळे मी सकाळी उठल्या पहिले ब्रश झाला की गरम पाणी पिते. ते तर ब्रश व्हायच्या आधीच पिलं पाहिजे म्हणते, पण मी ब्रश व्हायच्या आधी पाणी ते पित नाही, ब्रश झाल्यावरच पिते. आणि नंतर अशी थोडी 5 मिनटं बसते, कोणतेही असे विचार करत बसली राहते आणि मी उठून तयारी वयारी काही करत नाही. ज्या अवस्थेत असली तशी मी व्हिडिओ टाकते. आणि नंतर व्हायचा होता स्वयंपाक. तर स्वयंपाक आज माझे मिस्टर म्हणाले की मीच भाजी करते, तू करू नको भाजी, मीच करते. म्हणून मग मी म्हटलं करा. आणि कशी माणसांच्या हातची एखाद्या दिवशीच करते, पण कशी मस्त टेस्टी भाजी बनत असते. तर मी म्हटलं करा तुम्ही कशी करते, तर माझा तेवढा वेळ म्हणजे वाचून जाते. आणि कणिक वगैरे भिजवायचीच होती, तर मी म्हटलं त्यांना, मग त्यांनीच भाजीचं वगैरे हे कापून दिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी भाजी केली. तर मी दाखवतेच तुम्हाला कशी केली ते. आलूचीच भाजी केली होती. पण कसं आहे, त्यांना भाजी एवढी नाही जमत, पण आलू वांगे, आलू आणि नॉनव्हेज वगैरे हे भाज्या जमते त्यांच्या हाताने. तर ते स्वतःच करते. कधी कधी जर मनात आलं तर करते, नाहीतर नाही करत. कारण माझ्या हातची कधी कधी जास्त मिरची पावडर वगैरे जास्त पडून जाते ना, त्याच्यामुळं तर ते मग कमी तिखट करते भाजी. त्यांना जास्त तिखट भाजी नाही पाहिजे. तर मग मी साईडनी मदत केली त्यांना. लसूण वगैरे ते कुटून दिला आणि कांदा वगैरे कापून दिला. त्यांनी फक्त भाजी केली. तर चला म्हटलं आज थोडं म्हणजे वेगळं खायला मिळेल. स्वतःच्या हातची भाजी करू करू खाऊ खाऊ कसं बोर होते ना, तर आपल्यालाही कधी असं वाटते की दुसऱ्यांच्या हातची भाजी खायला मिळाली पाहिजे, आहे की नाही. तर म्हणून मग मी म्हटलं करा तुम्हीच. आणि त्यांना माहीतच नव्हतं की कॅमेरा वगैरे चालू केला आहे म्हणून. मग मी नंतर सांगितलं, तर त्यांना असं वाटलं की ही म्हणजे बसली आहे, पाणी वगैरे पित आहे. तर पाणी म्हणजे तिच्याकडेच तो कॅमेरा आहे. तर नंतर सांगितलं त्यांना कॅमेरा चालू केला आहे म्हटलं. तर म्हणे सगळ्यांना दाखवते का भाजी बनवतो. मी म्हटलं त्याच्यात काय झालं, काही त्याच्यात वाईट गोष्ट थोडी नाही आहे की नवऱ्याला भाजी करताना दाखवणं. म्हणजे हे तर प्रत्येक घरी असतेच. आता इच्छा झाली तर कधी करतेच ना माणसं पण. तर मग मी थोडा वेळ थांबली आणि मग चाय वगैरे पित आहे. कारण की थोडं ना थोडं चाय पाहिजे, तेव्हाच एनर्जी येते मला. तर मग मी आता चाय पित आहे, बसून शांतपणे चाय पिते थोडा तरी. मग त्याच्यानंतर टाकायच्या होत्या मला पोळ्या. तर सकाळची धावपळ तर असतेच, हे तर प्रत्येकाच्याच मागे आहे. हे सांगण्याचं माझं कामच नाही आहे. प्रत्येक गृहिणीला सारखेच कामं असतात. फक्त एवढंच राहते की करण्याची म्हणजे हे वेगळी राहते सवय, आहे की नाही. आणि जेव्हा माणसांवर म्हणजे वय वाढत जाते तेव्हाच कसं नवरा बायकोचा साथ पाहिजे. आणि ते म्हणजे आपले विचार थोडे मिळले पाहिजे, असं झालं पाहिजे. बघा त्यांनी भाजी केली, त्यांना रस्सा वगैरे नाही पाहिजे जास्त, म्हणून त्यांना थोडी सुकीच पाहिजे होती भाजी. तर केली त्यांनी. आणि त्यांनी भाजी केली म्हणजे मी मध्ये मध्ये काही करत नाही. कारण मग चांगली नाही झाली किंवा मग काही झालं तर मग तूच मध्ये आली आणि तूच हे केलं असे म्हणतात. म्हणून मग मी मध्ये काही जात नाही. तर मग आता पोळ्या टाकत आहे. भाजी वगैरे शिजून गेली होती आणि पोळ्या. आणि त्यांना कसं लवकरच नाश्त्यालाही पाहिजे आणि डबा पण पाहिजे. त्याच्यामुळं मग मी नाश्ता वगैरे बनतच नाही. मग आमच्याकडे सकाळी कधी कधीच मन झालं तरच बनते, नाही तर भाजी पोळीचाच सकाळी नाश्ता करून जातात आणि तेच डबा पण नेतात. तर पोळ्या वगैरे करून झाल्या की मग आंघोळ करून पूजा करत आहे. कारण कसं मी बाकीचा व्हिडिओ काही काढला नाही. कामं तर पुष्कळ निघत असते, पण एवढा सारा व्हिडिओ टाकणं म्हणजे मग व्हिडिओ खूप मोठा होते. आणि सध्या कसं मग मी म्हणजे थोडंसंच जरी एकदम मोठा व्हिडिओ नाही बनवत. तर त्याच्यामुळे झाडू पोछा, भांडे, गॅस पुसणी असे म्हणजे खूप सारे कामं निघतात. मग त्याच्यानंतर सर्व कामं झाल्यावर आंघोळ करून पूजा करतात. तर मी फक्त पूजेपासूनच मग व्हिडिओ टाकला. तर झाली माझी पूजा करून. आणि हे एवढे कामं होईपर्यंत 1-2 वाजतेच आपल्याला, हे तर प्रत्येकालाच माहीत आहे.
तर मग पूजा वगैरे झाली. मग थोडंसं आम्ही म्हणजे कामं झाल्यावर आराम वगैरे केला. आराम म्हणजे आता हेच साफसफाईचे दिवस आहेत तर म्हटलं थोडंसं मग इकडले तिकडले कामं निघतेच थोडेफार. तर मग हे मी संध्याकाळी बनवत आहे. म्हणजे पोळ्या वगैरे स्वयंपाक वगैरे झाला होता माझा. तुम्हाला म्हटलं एक पराठा बनवून दाखवते आणि याच्या पिझ्झासारखा. तर मी अशी 2 पोळ्या लाटून घेते. 2 पोळ्या लाटल्यानंतर त्याच्यावर सॉस टाकते, चीज टाकते आणि त्याचं पूर्ण मिश्रण ते एकत्र चटणीसारखं करून त्या पोळीला लावते. आणि पोळीला लावल्यानंतर मग त्याच्यावर काकडी, लिंबू नाही सॉरी काकडी आणि टमाटर आणि कांदा आणि शिमला मिरची नव्हती तर शिमला मिरची काही मी टाकली नाही त्याच्यामध्ये. तर मग थोडी हे टाकायचं कस्तुरी मेथी आणि तिखट टाकायचं आणि थोडं मीठ आणि थोडंसं किंचित तेल असं मिक्स करून ते पण टाकून द्यायचं. आणि त्या एक पूर्ण पोळी लाटलेली आहे त्याच्यावर दुसरी पोळी ठेवायची आणि नंतर ते पूर्ण पॅक करून टाकायची भोवतालून. आणि मग ते तव्यावर तेल लावून थोडीशी शेकायची छान. आणि छान पिझ्झासारखी होती. कट मारून पोरांना दिली ना मस्त आवडीनं खातात ते पिझ्झासारखं. तर त्याच्यावर कोणी पनीर वगैरे ते टाकते पण मी जे आपल्या घरात सामान होतं अवेलेबल तेच टाकलं आणि नंतर केली. तर अशी कधी गोल करते आणि कधी आपण जशी पुरणपोळी करतो तशी पण करता येते. आणि हो मॅगी मसाला पण टाकला होता मी थोडा आणि त्याच्यावर त्याने छान टेस्ट येते त्याची. करून पाहाल तुम्ही पण, सुंदर बनते मस्त आणि पोरं एकदम मस्त खातात ते. तर बघा माझी झाली आहे पराठा करून तयार आणि फक्त आता तव्यावर शेकायचाच आहे तो. असं जर दिलं ना तर पोरं बरोबर खातात. आणि असं आपण कधी म्हटलं हे भाज्या खा ते भाज्या खा तर काढून फेकते, खातच नाही पोरं. तर त्याच्यामुळे हे आयडिया बरी असते की पोरांना म्हणजे भाज्या कोणत्या खाण्यातही चालल्या जाते आणि पौष्टिक पण राहते, चांगलं राहते. तर असे स्लाईस वगैरे मी असे लावून घेते त्याच्यावर आणि त्याच्यावर मग दुसरी पोळी टाकून बरोबर साईडनी असं गोल करून असं दाबून द्यायचं. बघू शकता हे असं टाकलेलं आहे. आणि मी पोळ्याच करत होती तर गॅसवर खूप पसारा आहे, ते साईडनं ठेवा, लक्ष देऊ नका. तर हे बघा असं भरलं आणि मग तेल टाकून तव्यावर शेकायचंच काम राहते आणि त्याला कट देऊन द्यायचे पिझ्झासारखे. तर छान असे पोरं म्हणजे खाते मस्त. तर बघा झाला पराठा. आणि एक असा फोल्ड करून केला होता जसं पुरणपोळीसारखा नाही का तसा केला होता. तर झाला माझा पराठा बनवून तयार. या तुम्ही पण खायला. तर इथेच करते मी व्हिडिओची एंड. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.